देवते संत देवते संत
देवते संत देवते संत देवते संत देवते
देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा निराकारी ओश दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने शेविता येथे पोट धाय मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो प्रथम होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावरी त्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा भगवंत आणि भक्त थोडक्यात देव आणि संत यांच्यामध्ये अभेदता एकरूपता दाखवणारा अभंग कालच्या चिंतनामध्ये आपण या अभंगाच्या पार्श्वभूमीचा उल्लेख केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. देव आणि संत यांची एकरूपता कशी आहे काही अंशानं आपण ती स्पष्ट केलेली आहे. संत दर्शनाची दुर्मिळता आणि संत ओळखण्याची पात्रता याविषयी आपण चिंतन केलं आणि संतांची भेट किती दुर्लभ आहे याचं चिंतन केलं. दुर्लभम त्रयमे वेत्त दैवानुग्रह विठ्ठल दुर्लभम त्रयमे वेत्त देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम आणि शेवटी महापुरुष संश्रया. भागवतामध्ये असं चिंतन आलेलं आहे की जगामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. पहिली गोष्ट आहे मनुष्य जन्म मिळणं हा दुर्मिळ आहे. दुसरं मोक्ष मिळणं दुर्मिळ आहे
आणि तिसरं, महापुरुषाची म्हणजे संतांची भेट होणं दुर्मिळ आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी भाष्य करताना म्हटलेलं आहे, व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हाता पडे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, दुर्लभ गाडे भाग्य मनुष्या. एखाद्या वेळेस वाघसिंहाचं दूध सुद्धा प्राप्त होईल, शक्य आहे का हे? वाघिणीचं किंवा शिवणीचं दूध जर काढायचं म्हटलं, नुसतं पाहिलं आणि त्यांचे डरकाळी आपण ऐकली तर आपली काय अवस्था होते? आणि कदाचित एखाद्यानं दूध काढलंय आणि ते दूध त्याला प्राप्त झालं, साठवण्यासाठी त्यानं पितळाच्या भांड्याचा उपयोग केला, स्टीलच्या भांड्याचा उपयोग केला, तांब्याच्या भांड्याचा उपयोग केला, काशाच्या भांड्याचा सुद्धा उपयोग केला, परंतु ते साठवता येत नाही. वाघसिंहाचं दूध साठवण्यासाठी सोन्याचंच भांड लागत असतं. चंद्रमुठी हाता पडे, आपल्या हातामध्ये आपल्या मुठीमध्ये चंद्रामृत सापडेल कदाचित, परंतु खऱ्या संतांची भेट होणं अतिशय अवघड आहे. संत ओळखणं हेच अवघड आहे मुळात. आपण त्याही गोष्टीचं चिंतन केलं होतं आणि आपण दोन मुद्द्याचं चिंतन केलं होतं एकरूपतेच्या कालच्या चिंतनामध्ये. कोणता? पहिला मुद्दा होता की क्लेश रहित परमात्मा जसा आहे तसा क्लेश रहित संत असतात. पहिला मुद्दा. परमात्मा जसा सामर्थ्य संपन्न असतो तसे संत सुद्धा सामर्थ्य संपन्न असतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती परमात्म्याकडे आहे. संतांकडे सुद्धा तीच शक्ती सिद्ध असते. इथपर्यंत आपण विचार केलेला होता. बाकीच्या मुद्द्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. त्यापैकी एक मुद्दा असा आहे की परमात्मा वैकुंठामध्ये राहतो. वैकुंठीचा देव आणेला भूत,
याचा. वैकुंठ पुरुष प्राण याचा अर्थ असा, त्याचे दोन अर्थ आहेत. एक, वैकुंठ हे परमात्म्याचं नाव आहे आणि वैकुंठ हे परमात्म्याचं निवासस्थान आहे. थोडक्यात अर्थ काय की परमात्मा वैकुंठामध्ये राहतो, परमात्म्याचं वास्तव्य वैकुंठामध्ये आहे. संतांचं सुद्धा वास्तव्य वैकुंठामध्येच असतं. आम्ही वैकुंठवासी दाखवणारे तिसरं लक्षण आहे. दोन लक्षणाचा विचार आपण अगोदर केला कालच्या चिंतनामध्ये आणि हे तिसरं लक्षण. आता चौथं लक्षण नीट लक्षात घ्या. अवतार कोण घेत? आम्हासाठी अवतार अवतरती म्हणजे वरून खाली येणं. परमात्मा जे आपण अवतार घेतो त्याप्रमाणे संत सुद्धा अवतार घेतात. अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार
अवतार घेतो, संतही अवतार घेतात. परमात्मा वैकुंठात राहतो, संतही वैकुंठात राहतात. परमात्मा क्लेश विरहित आहे, संतही क्लेश विरहित आहेत. परमात्मा सामर्थ्य संपन्न आहे, संतही सामर्थ्य संपन्न आहे. ही साम्य स्थळ झाली, साधर्म्य स्थळ झाली. परंतु काही भेदाची स्थळ आहेत ना महाराज. तुम्ही यावरून निष्कर्ष काढता देव आणि संत एकच आहे. हा निष्कर्ष आम्हाला पटत नाही. का पटत नाही बरं? त्याचं कारण हे आहे की संतामध्ये आणि देवामध्ये अतिशय फरक आहे. देहदृष्ट्या फरक आहे. कारण संतांचे देह आणि देवाचे देह यांच्यामध्ये फरक आहे. माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद संतांचा देह आणि मानवांचा देह, सामान्यांचा देह काय फरक आहे त्याच्यामध्ये? जसा सामान्याचा देह आहे ना, कसा काम क्रोध अविद्या त्रिगुण पंचभूतानी विनदी रे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे. म्हणजे संतांचं शरीर एवढं घाणेरडं आहे. त्या शरीरामध्ये रक्ताशिवाय, मूत्राशिवाय, विष्ठेशिवाय, मांसाशिवाय काहीच नाही हो. आणि त्या तुलनेत देवाची जर शरीराचा विचार केला तर ती शरीर अतिशय दिव्य आहे, सुगंधी आहे, अविनाशी आहे. आणि त्यामुळं असा आमूलाग्र फरक असताना सुद्धा देव आणि संत तुम्ही एक म्हणता, याला अर्थ काय? की देवामध्ये आणि संतांमध्ये समानतेचा अभाव आहे. कसा अभाव आहे? समर्था दोन शास्त्र सांगतात, दोन गोष्टीनं सिद्ध होत असते. पहिलं, समानता सिद्ध होते परिणामानं, आणि दुसरी समानता सिद्ध होत असते विवर्तानं. हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. परिणाम कसा नीट लक्षात घ्या, समजणार नाही याच, अगदी विग्रह करून सांगतो. माती आहे, माती. त्या मातीपासून घट बनविला, गाडगं बनवलं. गाडगं कशाचा परिणाम आहे? गाडगं हा मातीचा परिणाम आहे. मातीपासून गाडगं तयार झालं ना, मडकं तयार झालं. तसं देवापासून संत कुठं तयार होतात? काय होतात? संताचे देह वेगळे, देवाचे देह वेगळे. आता दुसरं, विवर्ताचं लक्षण घ्या, लक्षात घेऊ. विवर्त म्हणजे काय? विवर्त म्हणजे जे आहे ते न अनुभवता येणं आणि विपरीत असा अनुभवला येईल. दोरी पाहिली, दोरीवरून भ्रम काय झाला?
साप आहे, बरोबर आहे. पण साप आहे याचा भ्रम होण्यासाठी दोरी असावी लागते की नाही? त्या दोरी नसता साप दिसेल? आता मला सांगा, जसा दोरीवर सापाचा भ्रम झाला तसं परमात्म्यावर संताचा भ्रम झालाय का? नाही झाला. त्यामुळं विवर्तानं सिद्ध होत नाही, परिणामानं सिद्ध होत नाही. म्हणजे देव आणि संत हे वेगळेच आहे. तिसरा फरक आहे, साध्य साधनामध्ये बदल आहे दोघांच्या. एका वेळेला संत साध्य होतं, एका वेळेला परमात्मा साध्य होतो. एका वेळेला संत साधन होतं, परमात्मा साध्य होतो. संतांना साधन म्हणूनही वापरलं जातं आणि साध्य म्हणूनही वापरलं जातं. कृपाळू सज्जन तुम्ही सद्गुण, या अभंगामध्ये विनंती कोणाला आहे? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. कोणाला विनंती आहे? संतांना. काय विनंती आहे? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. मला माझी आठवण पांडुरंगाला करून द्या. म्हणजे इथं साधन काय झालं? साधन संत झाले आणि साध्य काय झालं? साध्य पांडुरंग. तुम्ही सनकाधिक
संत हे साधन आहेत आणि साध्य परमात्मा आहे. संत जनो, माझ्यावर तुम्ही उपकार करा, तुम्ही कृपाळू आहात आणि त्यामुळं काय करा, परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. म्हणजे परमात्मा साध्य झाला आणि संत हे साधन झाले. परमात्म्याच्या साध्याचं संत हे साधन झाले. आता एक आरतीतला अभंग बघा बरं. मागणे येते की तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. पुढं काय, या संताची निरमी हेची मत दे. इथं काय, इथं साध्य काय, साध्य काय इथं, संत हे साध्य आहे आणि साधन काय, विनंती कुणाला केली, परमात्म्याला केली. मागणे येते एक तुझं प्रती आहे, हे परमात्म्या माझं तुझ्या चरणावर एक मागणं आहे. कोणतं, या संताशी निरवी हेची मदत देई. त्या संतांना माझी भेट घालून दे, त्या संतांना माझी आठवण व्हायला हवी. इथं संत हे साध्य झालं, परमात्मा हे साधन झालं. साध्य साधनामध्ये बदल होणं याचाच अर्थ संतांमध्ये आणि देवामध्ये द्वैत निर्माण होणं. अरे मूर्खानो, आपण सगळे मूर्ख झालो ना, कारण आपल्याला याचा संदर्भच येत नाही ना. अरे मूर्खानो, ध्येय आवश्यकतेकानं आणि कार्य आवश्यकतेकानं जरी थोडासा फरक असला तरी आत्मस्वरूपाच्या अंगाने जर विचार केला तर आत्मस्वरूपाच्या अंगानं देव आणि संत हे एकच आहे. तुम्हाला यांची जाणीव नाही म्हणून तर संतांची गरज आहे, नाहीतर संतांची आवश्यकता काय. आपल्याला जर एवढं सगळं करायला असतं तर संतांची आवश्यकता काय होती. आपल्याला देव कळत नाही, आपल्याला संत कळत नाही. देव कळतो का आपल्याला, अहो आपलं सोडून द्या, वेदाला कळायला नाही ना. एक वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विण मावळले रविशशी. वेदाला सुद्धा कळालं नाही. नका पुसुबाई कळलं नाही असं म्हणता येत नाही, परंतु कळालं पण सांगता आलं नाही. त्याचा अर्थ असा आहे, सांगायला गेल्यानंतर जे पाहिलं, जे अनुभवलं ते व्यक्तच करता आलं नाही. वेदू जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेदानं अनुभवलं, परमात्म्याच्या स्वरूपाची अनुभूती घेतली वेदानं, परंतु घेतलेली अनुभूती व्यक्त करता मात्र वेदाला आली नाही. परंतु तुझी गुरुवर एक दृष्टांत द्यायचे. जुना काळ होता, या काळामध्ये तसं घडत नाही कधीच. जुन्या काळामध्ये
मुलीला पाहण्यासाठी मुलगा त्याच्या मित्र परिवाराबरोबर एका घरी गेला. वस्त्रीला बसले होते मित्र, त्याची कंपनी, तो नवरदेव. आता मुलीच्या मैत्रिणीची बी अपेक्षा असते ना की कसा नवरदेव आहे, काय आहे पाहण्याची. त्या घराला म्हणजे वस्त्रीमध्ये आणि आतल्या खोलीमध्ये एक स्वप्न होतं, बारकी खिडकी होती. सगळ्या मैत्रिणी ते जमा झालेल्या होत्या. परमपूज्य गुरुहेरांचा दृष्टांत आहे. सगळ्या मैत्रिणी ते जमा झाल्या होत्या. त्या मैत्रिणी विचारायचं, का ग तो पॅन्ट घातलेला तुझा नवरा आहे का होणारा? तिनं मानेनं फक्त असं नाही नाही करायचं. तो पायजमा शर्ट घातलेला आहे का? मानेनं असं तिनं करायचं. तोंडानं उत्तर द्यायचं नाही. आता तो अंगामध्ये कोट चढवलेला आहे, तो तुझा नवरा आहे का? तरी तिनं मानेनं नाहीच म्हणायचं. आणि शेवटी विचारलं, अगं ती काळी टोपी डोक्यावर घातलेला आहे, चष्मा घातलेला आहे, तो तुझा नवरा आहे की काय? असं म्हटल्यावर तिनं नाही म्हटलं नाही आणि होई म्हटलं नाही. मग काय केलं? खाली मान घालून फक्त हसली. याचा अर्थ काय? जे तिला सांगायचं होतं ते तिला व्यक्त केलं नाही. अनुभूती घेतली, व्यक्त केलं नाही. तसं वेद परमात्म्याची अनुभूती घेतो, परंतु घेतलेली अनुभूती 4:14 मध्ये उघडी करण्याचं सामर्थ्य वेदाजवळ नसतं. संतांना सुद्धा ओळखणं अतिशय दुरापास्त आहे. जसं परमात्म्याला ओळखता येत नाही, तसं संतांना सुद्धा ओळखता येत नाही. नसता ढोंगी लोकांच्या मागे समाज धावलाच नसता. जर संताला जर खरं ओळखता आलं असतं तर. काकत कृष्ण पिकत कृष्ण ओ भेदो पिकता कायो वसंत समयो प्राप्त काक काक पिकत पिकत. कावळा आणि कोकऱ्या दिसायला सारखे असतात, आकाराने सारखे असतात, स्वरूपाने सारखे असतात. कुणी पाहिले की त्याला काय वाटतं? एक तर ती कोकिळा आहेत म्हणत किंवा कावळा आहे म्हणत. परंतु ही कोकिळा, हा कावळा, त्याची परीक्षा कधी होते? वसंत समय प्राप्त काक काक पिकत पिकत. वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर कोकिळा मधुर गायन करते आणि लगेच लक्षात येतं ही कोकिळा आहे. आणि भसाऱ्या आवाजामध्ये जो गातोय ना तो कावळा आहे. हे कधी ओळखायला आलं? वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर. अशा वेळेला सगळ्याला ओळखायला येईल. परंतु वसंत ऋतू नसताना सुद्धा कोकिळेची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य फक्त कोकिळेच्या पिलाची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य फक्त कोकिळेचं असते. प्रसंग सांगतो तुम्हाला. कोकिळा स्वतःची अंडी स्वतः कधीच उगवत नाही. अगदी जीवशास्त्रात ते जे अभ्यासक आहेत त्यांना सुद्धा विचारा तुम्ही. कोकिळा स्वतःची अंडी स्वतः कधीच उगवत नाही. मग ती काय करते? आपली अंडी उचलते आणि कावळीच्या घरट्यामध्ये नेऊन टाकते. आता कावळीच्या अंडी आणि कोकिळीच्या अंडी सारखीच असतात. कावळीला ओळखता येत नाही. कावळी तिच्या अंड्याबरोबर हेही अंड उगवते, पिलं बाहेर पडतात आणि पिलं बाहेर पडल्यानंतर कोकिळेला माहित असतं की आपण या घरट्यामध्ये आपली अंडी ठेवलेली आहे. कोकिळा काय करते? त्या घरट्याजवळ येते आणि मधुर गायन करते. तिचं गायन तिचं पिलू ऐकतं आणि ते पिलू भुरकन उडतं आणि कोकिळेजवळ येतं. तसं
संताची पारख आपल्याला नाही हो करता येत, मग कुणाला करता येतं? तुका म्हणे अंगे वावे कारण त्याला त्याचा अभ्यास असतो. राजकारण्यानं जर एखाद्या संत महात्म्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला, जमेल का होते? त्याच प्रांतातले पाहिजे. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे, त्याच प्रांतातले पाहिजे. तसं संतांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर संतांनीच करून द्यायला हवी. नसतं काय होतं? वाघाचा कलबूत तिसरे वाघा संतांची लक्षणं सांगितलेली आहेत, त्याच लक्षणाच्या पाठीमागे आपण अगदी डोळे झाकून जावं, त्यांचं अनुकरण करावं. महाराजांनी सांगितलं ना संतांची लक्षणं आहेत म्हणून, माऊलींनी सांगितलं ना संतांची लक्षणं आहेत म्हणून, आम्हाला मान्य आहे. का आपण संतांच्या पाठीमागं आपण त्यांचे अन्वयी आहोत आणि त्यामुळं त्यांचं अनुकरण, त्यांचं अनुसरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. देवते संत, देवते संत, बाबांनो निमित्त त्या प्रतिमा, ह्या निमित्त मात्र प्रतिमा असतात. आता या मंदिरामध्ये आपण पांडुरंगाची मूर्ती उभी केलेली आहे, परमपूज्य गुरुवारी यांची मूर्ती उभी केलेली आहे. त्या मूर्तीमध्ये आपण काय पाहतो? त्या प्रतिमा आहेत. विचार जर केला तर तो दगड आहे, परंतु आपली श्रद्धा काय? तो दगड नाही, मग ते आपले गुरुवारी आहे, पांडुरंग पंढरीश आहे. ही आपली श्रद्धा आहे. प्रतिमेच्या माग श्रद्धा असते. निमित्त हे नैमित्तिकाच्या माग जात असतं. आता या आपण नामसप्ताहाचा प्रारंभ आहे आपला, नामसप्ताहाचा. कशासाठी नामसप्ताह आहे आपला?
परमपूज्य गुरुवरी यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आहे का नाही? नैमित्तिक काय? नैमित्तिक आहे परमपूज्य गुरुवरी यांच्या पुण्यतिथीचा सोहळा, म्हणजे पुण्यतिथी हा हे निमित्त आहे. कोणतं? परमपूज्य गुरुवरी यांची पुण्यतिथी. हे नैमित्तिक आहे. आणि निमित्त काय? त्याच्यासाठी आयोजित केलेला हा नामसप्ताहाचा सोहळा. नैमित्तिकाच्या माग निमित्त जात असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जो फरक वाटतो ना, हा निमित्त मात्र आहे. निमित्त त्या प्रतिमा. अरे बाबांनो, हे मी अतिशय आदरयुक्त अंतःकरणाने सांगतोय. हा भाव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मी तो सांगत असे, मी तो सांगत अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने मी तुम्हाला सांगतोय. आदरयुक्त अंतःकरणाने तुम्हाला मी सांगतोय. काय सांगतोय? जे मी सांगतो, जे मी सांगितलंय ते तुम्हा सगळ्यांना ठाऊक व्हावं ही माझी अपेक्षा आहे. भावानं जे सांगितलेलं असतं त्या पाठीमागे दोन बाबी असतात. एक, ज्याला सांगायचंय त्याच्या कल्याणाची, त्याच्या उद्धाराची तळमळ असते. आणि ज्याच्याविषयी सांगायचंय त्याच्याविषयी श्रद्धा आणि प्रेम असतं, निष्ठा असते. सांगायचंय कुणाविषयी? अभंगामध्ये संतांविषयी. सांगायचंय कुणाला? सकळा. सकळाला सांगायचं. सकळा म्हणजे कोण नेमकं? इथं व्यापक अर्थानं शब्द घेतलेला सकळा, परंतु संकुचित अर्थानं तो शब्द आपल्याला घ्यायला पाहिजे. सकळा म्हणजे सगळे नाहीत. वैष्णवाला सकळा म्हणता येत नाही. जे संत असतात त्या संताला सांगण्याची आवश्यकताच नसते.
जे मुक्त असतात त्यांना सांगण्याची आवश्यकता नसते, कारण ते मुक्त अवस्थेला पोचलेले असतात. सांगण्याच्या पलीकडे त्यांची अवस्था असते. मग हे सांगायचंय कोणाला? सकळा सांगायचंय कोणाला? एक हे सांगायचंय जे संत मानत नाही परंतु देव मानतात त्यांना. असे कोण आहेत? असे कोण आहेत? नैयायिक म्हणजे न्यायशास्त्री. जे न्यायशास्त्रामध्ये पारंगत आहेत ना ते देवाला मानतात, संतांना मानत नाही. त्यांना सांगायचंय बाबांनो, देव आणि संत एकच आहे. दुसरा एक वर्ग आहे जो संतांना मानतो, देवाला मानत नाही. कोणता वर्ग आहे हा? बौद्ध धर्मीय. बौद्ध धर्मीय संताला मानतात, देवाला मानत नाही. सकाळामध्ये तो एक वर्ग आला, त्याला एक सांगायचं आहे. आणि तिसरा वर्ग आहे जो देवालाही मानतो, संतांनाही मानतो, परंतु द्वैत भावाने मानतो. रामानुजासारखे जे संत आहेत, महात्मे आहेत, द्वैती, हे द्वैती महात्मे परमात्माही मानतात, संतही मानतात, परंतु परमात्मा आणि संत यांच्यामध्ये भेद कल्पितात. संत वेगळे, परमात्मा वेगळा, असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांचा सिद्धांत आहे, असं त्यांचं तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय देवालाही मानतो, संतालाही मानतो, आणि संत आणि देव यांच्यामध्ये द्वैत कल्पितो का अद्वैत कल्पितो? अद्वैत. फरक काहीच घेत नाही. त्यामुळं वारकरी संतांना सांगण्याची आवश्यकता नाही. मग कुणाला सांगायचंय? एक सांगायचंय न्यायशास्त्रीला, की जे देवाला मानतात, संताला मानत नाही. दुसरं सांगायचं बौद्ध धर्मीयाला, जे संताला मानतात, देवाला मानत नाहीत. तिसरं सांगायचं रामानुजासारख्या द्वैतीला, जे देव मानतात, संत मानतात, परंतु दोन्हीमध्ये द्वैत म्हणजे कल्पितात. यांना फक्त सांगायचंय. म्हणून मी म्हटलं की सकळ शब्दाचा अर्थ संकुचित अर्थाने घ्यायला पाहिजे, व्यापक अर्थानं नाही. तुम्ही तुलना केली तर निराकारी परब्रह्म आणि संत यांच्यामध्ये काय फरक आहे हो? त्या फरकाचं वर्णन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. निराकार
मोरया विठोबा. देवते संत देवते संत
कोणाची तुलना आहे? निराकारी परब्रह्म, जे मूळ देव आहे, मूळ परब्रह्म आहे, त्याच्याशी तुलना संतांची. निराकार परब्रह्म, कालच आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे की ते शक्तीहीन असतं, निष्क्रिय असतं. साक्षीभूत अवस्थेमध्ये प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये ते स्थित असतं. सुष्टाच्या हृदयामध्ये असतं, दुष्टाच्या हृदयामध्ये असतं, पाप्याच्या पुण्यवानाच्या हृदयामध्ये असतं. पण ते निवांत असतं. अशी काही शंका लोक घेतात की परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, मग माणसं पाप का करतात? त्याचं स्पष्ट उत्तर आहे, परमात्मा निवांत बसलेला असो, तुम्ही काही करा, तुम्ही जे कराल त्याचं प्रायश्चित तुम्हाला भोगायचं आहे. त्यामुळे परमात्मा निष्क्रिय असतो, निराकारी ओस दिशा. निराकार परब्रह्मामध्ये सगळ्या जगाचा अत्यंत अभाव होत असतो. शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर सगळ्या जगाचा अत्यंत अभाव होत असतो. म्हणजे जग निराकारी परब्रह्मामध्ये प्रलय काळाच्या काळात समाविष्ट होत असत. आणि हे निराकारी परब्रह्म कार्यप्रवण कधी होत असतं? कार्यप्रवण कधी होत? त्याला शक्ती प्रदान झाल्यानंतर. आणि निराकारी परब्रह्माला शक्ती कोण देत? रात्रीच्या चिंतनामध्ये आपण पाहिलंय, कोण देत? निराकारी परब्रह्माला शक्ती माया देत असते. माया अधिक परब्रह्म बरोबर ईश्वर, त्याला ईश्वर म्हटलं जातं. ईश्वर हा शक्ती प्रदान आहे, निराकारी परब्रह्म शक्ती प्रदान नाही, शक्तिशाली नाही. आणि त्यामुळं गमतीनं म्हटलं जातं निराकारी परब्रह्म म्हणजे ओसाड जमीन, आणि संत महात्मे म्हणजे बागायत जमीन. संत महात्मे देतात. एखाद्यानं प्रापंचिक मागणी जरी केली तरी सुद्धा ती डोळ्यावर काचड ओढून होईना परंतु पुरी करतात. परमपूज्य भाऊंच्या जीवनातला एक प्रसंग, हे आपले चिलवडीचे बाप्पा आहेत ना, बाळू महाराजांचे कीर्तन झालं नाही तर त्या बाप्पांचे वडील त्यांच्या जमिनीमध्ये, मी लहान होतो त्या काळात, सहज सकाळच्या वेळेला भाऊ फिरायला जायचं म्हणून आणि प्रातर्विधी करण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत गेले. वास्तविक चिरवडी आणि ते शेत बरंच लांब आहे. त्याने सकाळीच विचारलं नानासाहेबांना, बाप्पा तुमची जमीन कुठं आहे? काय त्यांच्या मनात आलं होतं माहित नाही. चिरवडीचे पप्पा बरोबर निघाले, शेतामध्ये आले. विहीर पाहिली भाऊनी, कोरडी ठणठणीत होती, काही सुद्धा नव्हतं तिला. भाऊ काय म्हटलं माहिती का, त्याने अशी जागा दाखवली, इथं खोदा म्हटलं, इथं पाणी लागेल. आणि काय चमत्कार हो, 2-3 फूट सुद्धा ते खोदलं नाही, पाणी लागलं. बाप्पांना आनंद झाला. पण बाप्पांना भाऊनी त्यावेळेस साथ घातली, नानासाहेब हे कुणाला सांगू नका, नाहीतर पानाळी म्हणून माझ्या मागे लोक लागतील आणि मला तोच उद्योग करावा लागेल.
देतात. भक्ती म्हणजे संपत्ती. संत वाक्य दोन्ही पुरवतात. संत सज्जनी सज्जनी मांडणी दुकाने. त्याला जे पाहिजे ते तिथं मिळतंय. ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष मिळतोय. ज्याला लौकिक वैभव पाहिजे त्याला तेही मिळतं. म्हणून येथे इच्छा पुरत असेल आणि हे देणं कसं आहे? हे उधारीचं देणं नाही, हे रोकडं देणं आहे. रोकडं देणं अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे
तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोटधाय. पोटधाय याचा अर्थ तृप्त होणं, तृप्ती मिळते. हे रोकड माल आहे, हा रोकडा माल आहे. आता नीट लक्षात घ्या. सगुण साकार निर्गुण निराकारी परब्रह्म, सगुण साकार परब्रह्म आणि संत यांची तुलना येते. निर्गुण निराकारी परब्रह्माकडे काहीच मिळत नाही. सगुण निराकार परब्रह्माकडे मिळतं, पण ते सगळ्याला मिळत नाही. कोणाला मिळतं? अहो गीता कोणी म्हणजे अर्जुन भगवंताने गीता सांगितली कोणाला? सगळ्यांना सांगितली. सांगितली कोणाला? फक्त अर्जुनाला. न संगेची पितया वसुदेवासी, न संगेची माता देवकीसी, न संगेची सखा बलिभद्रासी. मग ते गुह्य अर्जुनेसी सांग. फक्त अर्जुनाला सांगितलं. परमात्म्याला तरतम भाव आहे. सगुण साकार परमात्म्याजवळ सुद्धा तरतम भाव आहे. म्हणजे कुणाला देतो, कुणाला देत नाही, कुणाला देतो, कुणाचं कस पाहून देतो. परीक्षा घेतल्याशिवाय तो काहीच करत नाही. आणि संत परीक्षा घेत नाही. संताच्या मनी आलं की जेवढं काय त्यांच्याजवळ आहे तेवढं ते देतात. कुणाला देतात? पात्रताही पाहत नाही. सगुण साकार परमात्मा पात्रता पाहतो, परीक्षा घेतो. मोठ्याचा इतिहास आहे. पंढरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती, विजयनगरचा राजा रामराजा यानं विजयनगरला नेली आणि सुंदर असं देवालय बांधलं. ते देवालय आणखीन आहे. सुंदर देवालय बांधलं आणि त्या देवालयामध्ये मूर्ती ठेवली. परमात्म्यानं दृष्टांत दिलेला होता, राजा तुझ्याकडून जर माझ्या भक्ताला जर किंचित त्रास झाला तरी मी तुझ्याजवळ राहणार नाही. शेवटी संताची मानबियारी भरली पंढरी क्षेत्रामध्ये. आणि काय करायचं म्हणजे देवालयाला, इथं देवच नाही. मग विजयनगरला जाऊन देव आणायला पाहिजे. कुणी आणायचा? सगळ्यात वयस्कर भानुदास प्रभू होते, म्हणजे नाथ महाराजांचे पणजोबा. त्यांच्याकडे ही कामगिरी दिली. भानुदास प्रभू विजयनगरला गेले. पहाटेच्या वेळेला रात्रीलाच मंदिरामध्ये प्रवेश केला आणि भगवंताच्या नामचिंतनाला, नामस्मरणाला सुरुवात केली, नामसाधनेला सुरुवात केली. देहावर राहिले नाही. परमात्म्यानं परीक्षा घेण्यासाठी आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि भानुदास प्रभूच्या गळ्यामध्ये घातला. त्यांना त्याची जाणीवच नाही. काय आपल्या गळ्यामध्ये टाकलं याचंही त्याला भान नव्हतं. काकडा झाला आणि काकडा झाल्यानंतर आंघोळीसाठी ते तुंगभद्रीवर गेले. पहारेकरी आले. पहारेकरांनी पाहिलं तर पांडुरंगाच्या गळ्यामध्ये रत्नाचा कंठाच नाही. सगळीकडे बातमी पसरली. ते पहारेकरी राजाकडे गेले. रामराजाला सांगितलं असं असं घडलं, कोणीतरी पांडुरंगाच्या गळ्यातला कंठा चोरून नेला, घ्या शोध. चोरीकडं शिपाई पाठवले. शिपायाचे टोळकं तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरून चाललेलं होतं. त्यांनी पाहिलं की इथे एक माणूस बसलेला आहे, भगवंताचं नामचिंतनच करतोय, नामसाधना करतोय, त्याच्या गळ्यामध्ये तो कंठ आहे. त्यांनी त्याला पकडलं. अरे ढोंग्या, चोरी करून पुढा महात्म्याचं सोंगात पुसकी काय?
गचंड्या देत त्यांना भानुदास प्रभूला त्या राजाच्या समोर उभं केलं आणि राजानं सांगितलं, महाराज यानं कंठा चोरला. राजाने शिक्षा दिली. कोणती? त्या काळामध्ये कोणती शिक्षा असायची? देहांत प्रायश्चित, फाशी. आता फाशी ही सूर्योदयाच्या अगोदर दिली जाते. हा तर दिवस होता. मग सूर्योदयापर्यंत थांबवणं आवश्यक होतं म्हणून त्यांना कैदेमध्ये टाकलं. पहाटे जल्लाद आले फाशी देणारे. त्याने त्या सुळावर नेलं स्तंभाकडं आणि नेल्यानंतर विचारलं की सांग बाबा तुझी काय शेवटची इच्छा आहे? फाशी देणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारायची पद्धत होती. आताही आहे ती पद्धत, नाही असं नाही, आताही पद्धत आहे. भानुदास प्रभूंनी सांगितलं, माझी काही इच्छा नाही, मला फक्त एकदा मंदिरामध्ये जाऊ द्या आणि भगवंताची नामसाधना करू द्या, नंतर मला फाशी द्या. मंदिरामध्ये त्यानं नेलं. त्याने भगवंता पुढं आपला भाव व्यक्त केला, देवा अरे कुणाची परीक्षा पाहतोस रे? माझी, आमच्यासारख्या वारकरी संतांची. आणि ज्याने तुला सर्वस्व समर्पित केलं त्याची तू परीक्षा पाहतोस. जवळ आकाश वर पडो पाहे, परीक्षा पाहू नकोस. आमचं काही झालं तरी चालेल, परंतु तुझ्या चरणापासून आम्ही दूर जाणार नाही. जवळ हे आकाश वर पडत आहे, आकाश खाली पडलं तरी चालेल, आम्ही थांबणार नाही. आम्ही तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. ब्रह्मगोळ भंगाचा आहे, भूकंप होईल, विध्वंस होईल, तरी सुद्धा आम्ही तुझं चरण सोडणार नाही. वणवा लागेल, आम्हाला सुद्धा भस्म होण्याची वेळ येईल, तरी सुद्धा तुझे चरण आम्ही सोडणार नाही. कुणाची परीक्षा पाहतोस देवा? आता आम्हाला दुसऱ्याच्या स्वाधीन करू नकोस रे. नकरी अनिकाचा पान दिला, आम्हाला दुसऱ्याच्या स्वाधीन करू नकोस. आम्ही तुझ्याशी समर्पित झालेलो आहोत. जीवा भावानं तुला आम्ही ओवाळलेलं आहे, सगळी पुरवणी केलेली आहे. आणि त्यामुळं आता आम्हाला आमची परीक्षा न पाहता जे द्यायचं ते दे परमात्मा. आता नको परीक्षा पाहू. परमात्म्याचं कसं आहे, परमात्मा कधी परीक्षा घेतल्याशिवाय पाहत नाही. द्रौपदीचं वस्त्रापण झालं, एकदम परमात्मा आला का? नाही आला. द्रौपदीनं अगोदर त्या म्हणजे सभागृहामध्ये बसलेले जे मुखंड होते ना, भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे, कृपाचार्यासारखे, सगळ्यांना साकडे घातलं. त्यानंतर राजा धृतराष्ट्राला साकडे घातलं शास्त्रा म्हणून, आणि शेवटी आपल्या पतीला साकडे घातलं. शेवटी सगळ्याच्याच मानाखाली गेलेल्या होत्या. कुणीच आपल्याला मदत करत नाही, लक्षात आलं. पुन्हा परमात्म्याला साकडं घातलं, पुन्हा परमात्म्याला मदत केली. परमात्मा हा परीक्षा घेतल्याशिवाय काहीच करत नाही. संत मात्र परीक्षा घेत नाही. त्यांच्या चरणावृंदावर जो समर्पित झाला
त्यांची जर लहर आली तर त्यांना ते सर्व काही देतात, एवढं देतात की त्यामुळं साधकाची भक्ताची तृप्ती होते. ज्ञानेश्वर